हॅलो, कसे आहात सर्वजण? आशा आहे सर्वजण मस्त असाल, खुश असाल. तर आज ऐकणार आहोत गोष्ट काही काजव्यांची, ज्यांनी स्वतः कधी प्रकाश पाहिला नाही, पण दुसऱ्यांच्या आयुष्यात मात्र काजव्यांची भूमिका आपल्या कार्यातून पार पाडत आहेत. गडहिंग्लज ही अनेक सामाजिक चळवळीची जन्मभूमी आहे. गेल्या दशकात नेत्रदानाची चळवळ इथे सुरू झाली. पुरोगामी गडहिंग्लजकरांच्या कृतिशील पाठबळामुळे नेत्रदानाची 100री गाठली आहे. किंबहुना यातूनच परिसरातील अंधांना स्वावलंबी जगण्याचा मूलमंत्र मिळाला आहे. 2012 मध्ये अत्ताळ ग्रामस्थांनी नेत्रदान चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. अत्ताळसह बेळगोंदी, करंबळी, कौलगे, ऐनापूर, भडगाव, सरोळी या गावात चळवळीचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. यासह 21 गावातून 12 वर्षात 100 लोकांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. 3 वर्षापूर्वी गडिंग्लज येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सदानंद पाटणे यांच्या अंकुर आय हॉस्पिटलमध्ये आय बँक उभारण्यात आली. आता या आय बँकेमध्ये अंधावर नेत्रप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. 2 वर्षापूर्वी चळवळीचा दुसरा टप्पा सुरू केला. नेत्रदानातून ज्यांना दृष्टी देणे शक्य नाही अशा अंधांसाठी रोजगार केंद्र उभारले आहे. कोण जन्मतःच अंध, तर कोणाची आयुष्याच्या मध्यावर दृष्टी गेलेली, त्यामुळे जणू काही आयुष्यच ठप्प झालेले. पण त्यांनी पुन्हा संघर्ष सुरू केला. त्याला नेत्रदान चळवळीची साथ मिळाली आणि त्यांच्या आयुष्याला पुन्हा उभारी आली. स्वतःच्या आयुष्यात अंधार पसरला असला तरी त्याचे तुणतुणे वाजवत न बसता हेच दृष्टीहीन आता LED बल्ब तयार करीत डोळसांना प्रकाश देत आहेत. शिवाय एवढ्या तेवढ्या कारणावरून जेवणास हताश होणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालत आहेत. ही यशोगाथा आहे डोळसांनाही दीपस्तंभ ठरत असलेल्या गडहिंग्लज येथील अंधांच्या रोजगार केंद्रातील दृष्टीहीनांची. आजरा तालुक्यातील सरोळीचे बाळासाहेब सुतार यांना 34 वर्षापूर्वी अंधत्व आलेले. सुरुवातीला सुतार कामात किरकोळ मदत करीत होते, पण कालांतराने तेही बंद झाले. दिवसा वेळ जात नाही आणि रात्रीला झोप नाही अशी त्यांची अवस्था. हुनगीनाळच्या महादेवी कांबळे दृष्टी नसल्याने गेली 24 वर्षे त्यांनी घराचा उंबराही ओलांडला नाही. घर हेच त्यांचे जग बनले होते. महागावच्या रेश्मा हुंदळीकर शालेय वयापासून दृष्टी काहीशी कमी होत आलेली, पण 7 वर्षापूर्वी साराच अंधार पसरला. कौलगेचा ओंकार ऐवाळे अंधत्वाचा शाप घेऊनच जन्माला आलेला. नेसरीचा परशु कांबळे असेल, बेकनाळचा ओंकार गुरव किंवा कोवाडीच्या शारूबाई मनगुतकर किंवा निलेश चिमणे, प्रत्येकाचा समान धागा, आयुष्याच्या मध्यात दृष्टीने साथ सोडलेली. एका टप्प्यावर त्यांचे आयुष्य ठप्प झाले होते, पण नेत्रदान चळवळीने हाक दिली आणि हे सारे नव्या उमेदीने उभे राहिले. आधी स्वयंसिद्धता कार्यशाळा, नंतर रोजगार प्रशिक्षण पूर्ण केले. पंचायत समितीतर्फे त्यांचा राज्यातील पहिला बचत गट स्थापन केला. आता सारे रोजगार केंद्रात येतात, स्पर्शज्ञानाचा वापर करीत दिवसभर काम करतात. 5 वॅटपासून 23 वॅटपर्यंतचे LED बल्ब व लाइटिंग माळा तयार करतात. यातून त्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. दृष्टीहीनांनी तयार केलेले हे बल्ब डोळसांना प्रकाश दाखवत आहेत. या दृष्टीहीनांनी संघर्षातून आपल्या आयुष्याला आणलेली नवीन झळाळी डोळसांनाही दिपवत आहे. गेल्या वर्षभरापासून हे केंद्र नेटाने चालविले जात आहे. अंधांकडून 5 वॅटपासून 30 वॅटपर्यंतचे LED बल्ब व लाइटिंग माळांची निर्मिती केली जात आहे. अंधांनी तयार केलेल्या या साहित्याची खरेदी करूया, त्यांच्या स्वाभिमानाने जगण्याचा लढाईला बळ देऊया. यासाठी आपण 7020086087 या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. तर हा प्रवास आहे या काजव्यांचा, जे स्वतः अंधारात आहेत. त्यांच्या दृष्टीने कोणताही प्रकाश ते पाहू शकत नाहीत, तरीही जिद्दीने आणि चिकाटीने जगण्याची त्यांची ही कला आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत आहेत. आपल्या आयुष्यात काही छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या तर पार टोकाची भूमिका घेत आपण आयुष्याला कोसत असतो. चुकीची विचार प्रणाली आत्मसात करत असतो.
चुकीच्या दिशेने वाटचाल करत असतो. परंतु समाजात अशाही काही व्यक्ती असतात जे आहेत त्या परिस्थितीला मात देत पुढे प्रवास करत असतात. दृष्टी असो किंवा नसो, आयुष्यात दृष्टिकोन असला पाहिजे, इतकं मात्र नक्की. तर अशा काजव्यांना जमेल तितका आपण सहयोग केला पाहिजे, हो ना? तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा रायटर रूपा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, मस्त राहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.